मराठा समाजाच्या मुलींबाबत केलेले एक वक्तव्य आणि त्यावरून आता वाद पेटलाय। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजातून संताप व्यक्त होतोय। जालन्यात तक्रार दाखल झाली, त्यानंतर वाघमारे यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनीही वाघमारे यांच्या वक्तव्यावर निशाणा साधलाय। आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच मराठा आणि ओबीसी समाजात तणावाचं वातावरण आहे। त्यात या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। पण नेमकं काय घडलं आणि त्यानंतर नेमक्या काय काय घडामोडी घडतायत पाहूयात। ओबीसींच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसींच्या घरात घुसल्या। जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून तर हे मंत्री जर ओबीसींचा वाटोळा करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसींशी घेणं देणं नाही। आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष सुरू आहे। त्यात आता एका वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झालाय। 2 दिवसांपूर्वी पुण्यात ओबीसी नेत्यांची बैठक झाली। या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना वाघमारे यांनी मराठा समाजाच्या मुलींबाबत वक्तव्य केलं। याच वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। व्हिडिओ व्हायरल होताच मराठा समाजातून संताप व्यक्त होऊ लागला। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनीही वाघमारे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। बावनकुळे साहेबांनी सांगितले माझी सून मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे, त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील आणि बावनकुळे साहेबांचे एकट्याचेच नाही अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत। म्हणजे ओबीसींच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसींच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसींच्या घरात घुसल्या। आणि मग जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून जर हे मंत्री जर ओबीसींचा वाटोळा करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसींशी घेणं देणं नाही। हिंदू असल, मुस्लिम असल, बौद्ध असल, कुठल्याच जातीतल्या लेकी बाळीला कधी बोललो नाही, कधीच बोललो नाही आणि गरीब समाजाला सुद्धा बोललो नाही, नेत्याला बोललो। पण मराठ्यांच्या लेकी बाळीवरती जर कोणी बोलणार असेल 100% ती घुरट पैदाशी, 100%। कारण ज्यांच्या तोंडातून लेकीबाळींबद्दल असं येतंय जाहीरपणानं मीडियावरती, 100% ही वड्या वगळीचीच अवलाद आहे। वाघमारे यांच्या वक्तव्याचे पडसाद जालन्यातही उमटले आहेत। मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाले। पदाधिकाऱ्यांनी थेट पोलीस ठाणं गाठलं। वाघमारे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि तातडीनं कारवाईची मागणीही करण्यात आली। वाघमारे यांना प्रसाद देण्याची भाषा आंदोलकांनी केली। त्यामुळे जालन्यात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। यांनी जर ताब्यात नाही घेतलं तर आमच्या पद्धतीनं आमच्याकडे ती यंत्रणा आहे, आमच्या ताब्यात आल्याच्या नंतर आम्ही कायद्याच्या बाहेर त्याचा बंदोबस्त करणार। या पोलीस स्टेशन मध्ये इथं आम्ही ठामपणे सांगतो। ह्याला स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी ह्याला तर कोणी म्हणजे भाव तर देतच नाहीये, पण आता ह्याची मजल महिलांपर्यंत चालली आहे। स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, स्वतःचं नाव करण्यासाठी हा मूर्ख माणूस महिलांपर्यंत चाललाय। तर ह्याच्या मुसक्या आवळण्यात यावा आणि ह्याचा चोख बंदोबस्त करण्यात यावा। आम्ही बोलतो कमी आणि हात चालले जास्त, आम्हाला बोलता कमी येतं पण हात चालले जास्त चालले येतात। त्याच्यामुळे आता त्याची इथं मराठा समाज काही करणार नाही। त्यामुळे त्याला एक आज 2 चांगल्या प्रकारचे मराठा समाज त्याला ठेचल्याबरोबर राहणार नाही। नवनाथ वाघमारेंच्या विधानाचा भाजप नेते प्रवीण दरेकरांनीही चांगलाच समाचार घेतला। अशा लोकांचे भर चौकात कान फोडले पाहिजेत, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकरांनी दिली आहे। तर सोलापुरातही वाघमारेंविरोधात मराठा समाज आक्रमक झाला। यांचं जाहीरपणे चौकात कान फोडले पाहिजेत। कुठल्याही पक्षाचं कुणीही अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्याला भर चौकात त्या ठिकाणी त्यांची कानउघाडणी केली पाहिजे, कान फोडले पाहिजेत। कुठलाही समाज असो, मराठा असो, ओबीसी असो, दलित समाज असो, आदिवासी असो, अशा प्रकारचं वक्तव्य एखाद्या राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी बोलणं, मला वाटतं त्याला त्या ठिकाणी त्याची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे। तो व्हिडिओ पाहून अक्षरशः मला लाज वाटली की असं कसं कोणीही बोलू शकतं। त्यांनी बोलले ते बोलले, पण मराठा समाजाचा उल्लेख करून का बोलले? सगळीकडे मुली आहेत, ते सगळ्यांना समान हक्क मिळाला पाहिजे। त्यामुळे आम्हाला समाजात फिरताना लोक वेगळ्या दृष्टिकोनाने बघत आहेत। मी एवढंच म्हणते की नवनाथ वाघमारे यांना त्यांचीही मुलगी आहे, तेही माझ्या वयाचे आहेत, तिलाही वाईट वाटलं असेल, त्यांनी त्यांच्या मुलीबद्दल असं बोलले असते का? लाजिरवाणी गोष्ट आहे।
साहेब फडणवीस साहेब त्यांना नवनाथ वाघमारेला सांगण्यात काय अर्थ नाही. ती मतिमंद व्यक्ती त्याला सांगण्यात काय अर्थ. फडणवीस साहेबाला मी आवाहन करतोय की अशा व्यक्तींना तुम्ही खातपाणी घालू नका. तुम्हाला एक बहुजन समाजाचा सर्वसामान्य व्यक्ती म्हणून तुम्हाला आवाहन करतोय की नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके असल्या मतिमंद लोकांना तुम्ही भीक घालू नका. वादग्रस्त वक्तव्यावरून मराठा समाजाच्या संघटना आणखी आक्रमक झाल्यात. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनीही वाघमारे यांच्यावर निशाणा साधला. डोंगरेंनी वाघमारे यांच्यासाठी साडी बांगड्यांचा आहेर आणला. वाघमारे जिथे दिसतील तिथे त्यांना ठोकून काढू असा इशाराही दिला. या आक्रमक भूमिकेमुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका वक्तव्याला उत्तर देताना दुसरं वक्तव्य आणि त्यातून वाढणारा तणाव, ज्यामुळे दोन्ही समाजातील वातावरण पुन्हा तापलंय. महाराष्ट्रात जिथे दिसेल नवण्या तिथं त्याला बांगड्या आणि साडी घालूनच लावण्याचं काम करणारे, आणि ही साडी आणि बांगड्या आम्ही त्याला पोच करतोय. तुझी अवकात नाही. मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या या नवनाथ वाघमारेचा आणि लक्ष्मण हाकेचा निषेध करतो. आणि ते काय सांगतोय, पोस्ट टाकून माफी मागत नाही. अरे तुला कोपऱ्यापासून ढोपऱ्यापर्यंत बडवल्याशिवाय मराठा गप बसणार नाही. वाघमारेंच्या वक्तव्याचा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय. जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात मराठा समाजाच्या वतीनं तक्रार देण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली. वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते असा आरोप करण्यात आला. या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली. नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. समाजात वाद निर्माण होईल अशा वक्तव्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त झालेली आहे. महिला भगिनी आहेत त्यांची तक्रार प्राप्त झालेली आहे. त्या तक्रारी आधारित गुन्हा रजिस्टर नंबर 451/26 कदीम जालना पोलीस स्टेशनला दाखल आहे. 196 1A 352 353 2 79 BNS या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. गुन्हा सध्या पोलीस स्टेशनला दाखल आहे. पुढील कायदेशीर कारवाई करत आहे. दरम्यान मी केलेल्या विधानाबद्दल मला पश्चाताप असल्याचं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय. पुन्हा माझ्याकडून अशी चूक झाली तर राज्यातील बहिणींनीच मला फासावर चढवावं असंही वाघमारेंनी झी24 तासला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. नक्की मी तुमच्याशी सहमत आहे. कारण की माता भगिनीचा कोणाकडूनही अवमान झाला नाही पाहिजे. कारण की मी सुद्धा चूक माझ्याकडून झालेली ती मी मान्य करतो. आणि येणाऱ्या काळात मी तेच सांगतोय की यानंतर कदापि मला माझ्याकडून जर अशी चूक घडली तर मी आज तुमच्या झी24 तासच्या माध्यमातून सांगतोय, महाराष्ट्रातल्या लोकांनी मला जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार असेल. मला फासावर लटकवलं पाहिजे. आणि बहिणी, कुणाच्याही बहिणी असल्या तर भावानी माफ, म्हणजे भावानी थोडं मोठ्या मनाने भावाला माफ करू शकतात. त्याप्रमाणे माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणीने मला माफ केलं पाहिजे. परंतु येणाऱ्या काळात जर माझं चुकलं तर त्याच बहिणीने मला सोडलं नाही पाहिजे असं माझं ठाम मत आहे. परंतु फक्त नवनाथ वाघमारेच का, हे सुद्धा माझं मत आहे. मनोज जरांगेकडून सुद्धा माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न पेटला आणि त्यातून मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष उभा राहिला. गेल्या 2 वर्षात हा संघर्ष अधिक तीव्र झाला. आरोप प्रत्यारोप वाढले, नेत्यांमधील शाब्दिक संघर्षही वाढले. पण आता या वादाची झळ कोणत्याही समाजातील लेकीबाळींना बसू नये. समाज कोणताही असो, विचार वेगळे असू शकतात, भूमिका वेगवेगळ्या असू शकतात, पण शब्दांची मर्यादा ओलांडली की वाद समाजाच्या दारापर्यंत पोहोचतो. आरक्षणाचा लढा राजकीय असू शकतो, पण त्यातून सामाजिक तेढ निर्माण होऊ नये. कारण संघर्षाच्या या आगीत दोन्ही समाजांच्या लेकीबाळी मात्र होरपळता कामा नयेत, एवढीच राज्यातील जनतेकडून अपेक्षा. नितेश महाजन, झी24 तास, जालना.